म्हणजे सर 46 धावसंख्येची गरज आहे. डॉक्टर मनीष तिवारी शिवारी मनीष शिवारी सर जे स्ट्रायकर एंडवर आहेत आणि जितेंद्र पाटील येस डॉक्टर जितेंद्र पाटील जे नॉन स्ट्रायकर एंडवर आहेत. त्या नावाने स्टँड आहे का? नहीं लेकिन इधर 4 स्टँड आहे. चला बोलूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फहाद 46चं टार्गेट समोर आहे. गोलंदाजीला इथे पूर्वार्ध तुम्ही पाहिलाय सकाळच्या सत्रामध्ये. उत्तरार्ध जे आहे त्याची सुरुवात आता होते. तेच तर मी सांगतो मस्त यार. एकच सिंगल इथे कंप्लीट होईल. 46 धावसंख्येचा पाठलाग खरं तर करायचा आहे आणि पहिली धाव जी धावफलकावर जोडली जाते या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये तुम्ही आहात. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी होती. लोअर फुलटॉस बॉल बाईचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. खरं तर फुलटॉस वर इथे धावा कन्वर्ट होणं फार गरजेच्या होत्या आणि त्याच माध्यमातून इथे एक सिंगल अगेन बाईच्या स्वरूपात कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मॅचची इथे पहा फटका दर्जेदार आहे परंतु पॉवर प्ले P1 ज्याला आपण म्हणतो तो P1 सध्या सुरू आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणात पूर्णतः रिस्ट्रिक्शन्स आहेत. 38च्या सर्कलच्या आतमध्ये बहुतांश खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. डॉक्टर मनीष खारबावरनं डेफिनेटली इथे ते देखील आपलं नशीब आजमावत आहेत. चांगली गोलंदाजी होते. डॉक्टर फहाद यांच्याकडनं दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन. 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर रोख लावली अक्षरशः या गोलंदाजानं. गोलंदाज तयार. आदळला चेंडू पायावर आणि इथे पहा चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. अगेन इट्स अ लेग बाय सिग्नल फ्रॉम अंपायर. 1 सिंगल अँड स्कोर मूव्ज ऑन. 4 रन्स 4 धावा. 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. हा माफ करा 44. 43चं टार्गेट आहे 2 मध्ये 4 42 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. स्विच इट करण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरलाय. खरं तर थोडंसं स्मिथ असे फलंदाजाच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळालं कारण थोडेसे स्वतःवरच नाराज झाले. जिथे टार्गेट सेट केलं होतं तिथे मात्र ते मारू शकले नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर इज ऑन 4 रन आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. मिस्टर डॉक्टर मनीष आणि डॉक्टर जितू सध्या हे क्रीडांगणावरती टीम BMPA अव्हेंजर्सला प्रमोट करतायत. BMPA अव्हेंजर्स विजयाकरता 46 या धावसंख्येची गरज आहे. आता 42 धावा आणि 18 चेंडू हे जे समीकरण आहे कदाचित हे समीकरण BMPA अव्हेंजर्स कडनं सोडवलं जाईल का? परंतु BDCC ची जर बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला ना तर अत्यंत स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पहिलं षटक डॉक्टर फहाद यांनी जे हाताळलं दर्जेदार अफलातून 4च धावा त्यांनी खर्च केल्या. डॉक्टर बद्रे आलम दुसरं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका BDCC. ओनली 20 मिनिट्स यू हॅव आणि त्याच्यातच तुम्हाला समाप्त करायचंय तुमची इनिंग. कोरोना का जो समय गया सब लोग हम लोग छोड़ दिए कोरोना चला आपण जाऊयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. डॉक्टर बद्रे आलम. सुंदर चांगली गोलंदाजी. लोअर फुलटॉस बॉल परंतु त्याला फुलर लेन डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करणं. खरं तर ज्यावेळी हा चेंडू येतो त्याची लाईन ऑफ ऍक्शन हालत येते आणि त्याचा अंदाज फलंदाजाला बांधणं इतकं सोपं नाहीये. चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केलाय
ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक, लॉंग सिली मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त 5 या धावसंख्येवर. ओनली 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 नाव रिक्वायर्ड. प्रॉपर गोलंदाजी. मी याआधीच उल्लेख केला की बीडीसीसी संघाच्या गोलंदाजीचा जर आपण एक विचार केला तर त्यांची ती क्षमता आहे. कदाचित त्यांच्या कपॅबिलिटीज ते इथे दाखवतायत. डॉक्टर बद्रे आलम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुपर स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय. एकच धाव आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे ओव्हर द विकेट. फुलटॉस होता परंतु फलंदाज काय करतायत हेच कळत नाही कदाचित. संकटाचा सामना सुरू आहे बीएमपी एव्हेंचर्स कडनं, परंतु बीडीसीसी मात्र आपली मजबूत भिस्त गोलंदाजीतली इथे तैनात करते. गोलंदाज तयार. षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल. अप्रतिम, चांगली गोलंदाजी आणि यष्टीचित करण्याचा प्रयत्न, स्टंपिंग करण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला जरी असला तरी इथे मात्र पंचांनी तो अपील धुडकावलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर गोज ऑन ओनली 6. नाउ 40 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 40 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 40 धावा. चला जरा स्पीडअप करा प्लीज. जास्त काही मोठं टार्गेट आता भरपूर लांब गेलंय सगळं काही टार्गेट, त्यामुळे बीडीसीसी जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज बॉलर गोलंदाजी मार्कवर. बॉलर अताउर रहमान. डॉक्टर अताउर रहमान गोलंदाजी मार्कवर. मुझे को इनाम रखो. गोलंदाज तयार. षटकातला पहिला बॉल. पहिला चेंडू आदळला जाऊन पायावर आणि इथे डॉट बॉल. एकही धाव न घेणं पसंत केलंय. 11 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत. अँड 40 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. शहापूर आणि बदलापूर दोन्ही संघ आपण बी रेडी, तयारीत राहा. दोन्ही संघांचे कॅप्टन. यानंतर आपली लढत होईल. जो उत्तरार्ध बाकी आहे तो इथे खेळवला जाईल. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी करतायत जरूर. यष्टीरक्षकाची साथ आता मिळाली नाही, त्यामुळे एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. लेग बायचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. एकेरी दुहेरी धावांनी आता खरं तर कामच चालणार नाही, त्यामुळे डेफिनेटली बीएमपी एव्हेंजर्स आता संकटांच्या भोऱ्यात सापडली आहे. निश्चितच संघाची टोटल फक्त 7 या अंकावर आहे. 7 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 39 ची गरज आहे अजूनही. 39 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. सुपर बॉलिंग. वेगावर स्वार झाला होता गोलंदाज आणि इथे परतावं लागतंय का? थोडस नाट्यमय क्रिकेट सुरू आहे. कसा आउट झाला? स्टंपिंग. सोडला होता जितू पाटील. नवीन फलंदाज डॉक्टर अशोक. तुला फोन पहिले चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जो खर तर क्रीडांगणावरती दाखल झालाय. गोलंदाजी मार्क करू. गोलंदाज सज्ज. फटका चांगला आहे. ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा फटका कन्वर्ट केलाय, जिथून फक्त एक सिंगल आली आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या फक्त 8. गोलंदाजीचा तोफखाना वापरला अक्षरशः बीडीसीसी संघानं. एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करू देत नाहीयेत, म्हणजे त्यांच्या गोलंदाजीची धारदारता काय आहे त्याची कदाचित सापेक्ष संकल्पना आपल्याला येऊ शकेल. इथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अराउंड दी स्टम्प्स आलाय.
बॅटची कडा आणि चेंडू आदळला देहयष्टीवर पुन्हा एकदा. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथे असफलता मिळाली आणि बॅकअप थोडंसं कमकुवत आहे बीडीसीसीचं. त्यामुळे धावा तर घेतल्या गेल्या. त्या दोन संघाची टोटल याच दोन आकड्याच्या मदतीनं 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3रं जे आतापर्यंत शेवटचा खेळ. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. शेवटचा आणि अंतिम एक बॉल जो शिल्लक आहे. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप जो अटेम्प्ट करायचा होता, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 10 ऑन स्कोर कार्ड. शेवटच्या 6 बॉलचं सत्र बाकी आहे आणि विजयाकरता 6 षटकारांची गरज आहे. 36 धावा, 6 चेंडू आणि 36 धावसंख्येची आता गरज आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की अगर घी सीधी उंगली से ना निकले ना तो उंगली टेढ़ी जरूर करनी पड़ती है, परंतु त्यातही अपयश आलंय या फलंदाजाला. सर बॉलर सुभान सुभान नवीन गोलंदाज डॉक्टर सुभान शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर आले. षटकातला शेवटच्या या सत्रातील 6 चेंडूंची जी औपचारिकता आहे, 36 अवघड म्हणेन मी, परंतु अशक्य म्हणणार नाही. पहिलाच बॉल प्रॉपर गोलंदाजी होते. डॉट बॉलची उद्घोषणा. डॉक्टर सुभान शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता 36 या धावसंख्येची गरज आहे. 36 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. एक सिंगल जिथून घेतली गेली आहे आणि संघाची धावसंख्या, मला वाटतं बीडीसीसी संघाचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्यामुळे ते चीअर अप करतायत स्वतःच्या खेळाडूंना. डॉक्टर मनीष जे खरं तर सलामीवीर म्हणून आलेत आणि चांगली फलंदाजी सुरू आहे. डॉक्टर अशोक यांच्या साथीनं. जितू पाटील बाद झाल्यानंतर फटका हवेत आहे आणि फक्त एक सिंगल. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवर. प्रेक्षक थोडेसे कंटाळलेत, कारण प्रेक्षकांना एक टफ फाईट मॅच बघण्यामध्ये खरं तर कुतूहल असतं, परंतु जर आपण बीएमपीए अव्हेंजर्सचा खेळ पाहिला, थोडासा एकतर्फी झाल्यासारखा, बीडीसीसी त्यांच्यावर पूर्णतः हवी झाल्यासारखं वाटतंय. येस, भरपूर एकतर्फी सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तर गोलंदाज तयार. इथे फटका हवेत आहे. उशिराने का होईना एक चांगला स्ट्रोक आलाय, परंतु तो देखील फसलाय. बॅट्समन आउट. हाँ फाइट लगा सही लगा क्या क्या है ये? ते हुसेन नावाच्या फलंदाजांना मुशरफ, मुसेफ, ओके. आणि शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉक्टर सुनील नवीन खेळाडू क्रीडांगणावरती जे दाखल होतील. चला, यानंतरची जी लढत आहे, बदलापूर आणि शहापूर दोन्ही टीम बी रेडी फॉर युअर इनिंग. तुमच्या पूर्ण त्या मॅच करता आपण तयारीत राहा. लास्ट 2 बॉल्स, आखरी 2 गेंदे शेष आहे. चला, थोडं स्पीडअप करा यार, जास्त वेळ घेऊ नका, कारण आज भरपूर मॅचेस आहेत. आपल्याला विदिन 1 डे आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. सुनील आले. चांगली गोलंदाजी. अगेन डॉट बॉल. एक्झिक्युशन फार प्रॉपर करतोय गोलंदाज. आणि बीडीसीसीच्या 4ही गोलंदाजांना जर आपण पाहिलं ना, अगदी मोजून मापून गोलंदाजी केली आहे. प्रॉपर एक्झिक्युशन. इम्प्रोवाइज केलं. प्रत्येक बॉल मध्ये अडॅप्टेशन होतं आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा बीडीसीसीला जरूर झाला आहे. चांगली गोलंदाजी. सामना जिंकलाय बीडीसीसी. थँक्यू. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. द विनर ऑफ द फर्स्ट मॅच बीडीसीसी.